नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। उरण रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार अंधारात, अपघात होण्याची शक्यता। 50 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सुरू झालेली रेल्वे सेवा दिवसेंदिवस समस्यांच्या विळख्यात अडकत आहे। नाव मोठे आणि लक्षण खोटे असे म्हणायची वेळ उरण रेल्वे प्रवाशांसाठी आली आहे। सकाळपासून ते संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत शेवटची रेल्वे उरणला येईपर्यंत किंवा उरणहून नेरूळ किंवा बेलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेसाठी, तसेच शेवटच्या रेल्वेला उरणला येणारे प्रवासी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हजारो प्रवासी ये जा करीत असतात। दिवसभर संध्याकाळी रात्री थकून भागून आलेले हे प्रवासी असतात। अशावेळी रात्रीच्या साम्राज्यात गरज असते ती पथदिव्यांची। हेच पथदिवे गायब असतील किंवा उपलब्ध नसतील तर रेल्वे प्रवाशांसाठी गैरसोयीचे होत आहे। उरण ते रेल्वे स्टेशन हा रस्ता देखील पथदिव्याविना अंधारातच आहे। काही प्रवासी उरण ते रेल्वे स्थानक पायी प्रवास देखील करतात, पण उरण येथील रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जो उरण रेल्वे स्थानक नाव असलेला बोर्ड आहे त्यावरील बत्ती गुल झाली आहे। प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार गेले 3 दिवस या प्रवेशद्वाराच्या बोर्डावरील लाईट नसल्याने प्रवाशांना रिक्षा स्टँडकडे येताना अंधार व सखल भागात पाणी साचत असल्याने रेल्वे आली की रेल्वे प्रवासी उरणकडे येण्यासाठी, घर गाठण्यासाठी, रिक्षा पकडण्यासाठी धावपळीत येत असतात। अशावेळी पाय घसरून पडणे किंवा अंधारात आणखीन काही अनुचित घटनाही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। उरण रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून रेल्वे स्थानकाच्या रोडवर यापूर्वी मोठे अपघात होऊन 2-3 नागरिकांना प्राणही गमवावे लागले आहेत, तर काहींना गंभीर दुखापतीही झाल्या आहेत। अशा या रेल्वे प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा फटका एखाद्या प्रवाशास बसू शकतो। रेल्वे प्रशासनाने या गोष्टीकडे त्वरित लक्ष घालून या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, उरण।